मी सर्व जिल्ह्याचे मतदार बंधू यांचे मनापासून आभार मानेल. तर त्यांनी महायुतीच्या या पॅनलला, शेतकरी विकास पॅनलला निवडून दिलं, त्याबद्दल सर्वच मतदार ॲग्रीचे असू द्या, नॉन ॲग्रीचे असू द्या, प्रोसेसिंगचे असू द्या, सगळ्या मतदारांचा मी खरंच मनापासून आभार मानतो. किती फरकाने आले तुमचे उमेदवार? आमचे सगळे चांगल्या फरकाने उमेदवार आले, 100+ सगळे उमेदवार आलेले आमचे निवडून. आणि पहिलेच पॅनलचे 8 लोक बिनविरोध आले होते. 19 आले निवडून. हा, पण तालुक्याची काय स्थिती होती? वैजापूरमध्ये 2 सीट ॲग्रीच्या, मी एक याच्यातून होतो, बीजेएनटी मधून. आम्ही दोघं पहिलेच बिनविरोध आलो. भविष्यात काय जो निवडून आलेला पॅनल यांच्याकडे राजकारणी म्हणून बघितलं जातं, सगळे आमदार मंत्री? नाही, असं काहीच होणार नाही. सगळे राजकारणात त्यांचं एक क्षेत्र असलं तरी सगळे स्वतःचे वैयक्तिक धंदे पाणी बिझनेसवाले, ही बँक शेतकरी 100% आमदार खासदारांच्या ताब्यात गेली. तर शेतकऱ्यांची बँक आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले निर्णय होते. केंद्र शासनाकडून, राज्य शासनाकडून जे जे प्रयत्न केले जातील अजून निधीचे, कर्ज वाटपाचे, पूर्णपणे चांगले होईल. कारण की आजच आपण मराठवाड्यात संभाजीनगर जिल्ह्याची बँक ही 1 नंबर बँक आहे. अजून सगळे एवढे सगळे मोठे लोक आले, त्यामुळे अजून या बँकेला फायदा होणार आहे. सगळ्यांना शुभेच्छा देतो. शेवटी सगळ्यांना शुभेच्छा देतो. परत सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. शेतकरी विकास पॅनलचा जो दणदणीत विजय झाला, लोकांनी मतदारांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला या शेतकरी विकास पॅनलला, आपले मंत्री महोदय सावे साहेब, भुमरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सतीश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढवलेली ही निवडणूक एक आज विनाकारण प्रतिष्ठेची करण्यात आली. ज्या सगळे पक्ष एकमेकांच्या विरोधात असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी ही बँक आपण एकत्र लढून या शेतकऱ्यांचं हित कसं जपता येईल याच्यासाठी हा पॅनल बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. पण काही असंतुष्टांनी ही निवडणूक घेतली, त्यांना त्यांची जागा दाखवली, सगळ्या मतदारांनी दाखवली आणि या शेतकरी विकास पॅनलला भरघोस निवडून दिलं. याबद्दल मी सर्व मतदारांचे आपल्याद्वारे आभार. सगळ्यात जास्त चर्चा तुमच्या उमेदवारीवरून झाली. तुम्ही सुप्रीम कोर्टात घेतलं. हो, त्यात माझी खरं तर मी कृषी पत पुरवठा विभागात उभं राहणार होतो, परंतु याच असंतुष्ट लोकांनी माझ्या विरोधात हायकोर्टात एक पिटिशन करून माझ्या फॉर्मच्या विरोधात माझी उमेदवारी रद्दबादल ठरवली, कोर्टाची दिशाभूल करू. पण मी त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेलो आणि त्या आदेशाला स्थगिती आणली माननीय उच्च न्यायालयाच्या. तोपर्यंत ही निवडणूक पुढे गेल्यामुळे आम्ही जो डमी उमेदवार उभा केला होता त्यांनी बराचसा प्रचार केल्यामुळं मला उमेदवारी ठेवता नाही आली, म्हणून मी माझा पाठिंबा त्याला दिला. आपलं नाव सांगा. मी संजय विठ्ठलराव जाधव, नगराध्यक्ष गंगापूर. शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान करता? शेतकऱ्याला या बँकेचं जे आज मराठवाड्यातली एक सर्वाधिक उलाढाल असलेली बँक म्हणून जी ओळख आहे, या बँके आज ही इतर पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या बँका पद्धतीने काम करतात त्या कामकाजासाठी जे जे प्रयत्न करता येईल आमच्या माध्यमातून आणि या सर्व नेते मंडळाच्या माध्यमातून आम्ही करू. शेतकऱ्यांसाठी भावी उपक्रम काय राबवणार? तर बँकेचे जे ध्येय धोरण राहतील त्या पद्धतीने होईल.